सो हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशी आहात तुम्ही सर्व? तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी आली आहे डोंबिवलीला. सो आज संडे आहे, मी कालच आली होती बाय द वे. आणि मी तण्यासाठी आणलेला फुटबॉल बिकॉज त्याने स्कूलमध्ये पार्टिसिपेट केलं आहे, सो त्याला पाहिजे होतं. आणि यामूसाठी ना मी टेंट हाऊस आणलं होतं, मी तुम्हाला दाखवते. काहीच हे बघा, हे यामूचं टेंट हाऊस तिला खूप आवडलं आहे. आणि हे बघा, ती आता काहीतरी करते, आपण बघूया. पिलू काय करतेस? कसं वाटलं तुला टेंट हाऊस? अरे वा, तुझा बेडरूम आहे हा. इथे बघ तरी काय बनवते माझ्यासाठी स्पेशल. से हे गाईज, से हे गाईज, वेलकम टू माय दीदीज चॅनल. यो, आणि काय बनवते तू हे आता? गाईस, इथे ना टॅटू आहे. टॅटूचं म्हणजे इथे दादा आहे, तो टॅटू काढतो. सो मी एक टॅटू काढला आहे हातावर फ्लावरचं. सो गाईज, मी काय वेअर केलं बघा. सो इथे मला खूप पीस वाटतं. आणि ॲक्च्युली माझी मावशी आणि सोनू पण येणार होती, बट ते लोक आता आय थिंक नेक्स्ट सॅटर्डेला येणार आहे. सो आम्ही नेक्स्ट सॅटर्डेला परत इथे येणार आहेत. आणि असं मला बोर होत होतं, म्हणून मी हे असं काहीतरी घातलं आहे की मी विचार केला की थोडंसं ब्लॉग शूट करू. आणि आज मला वेळ भेटला आहे. जनरली मला आज वेळ भेटला आहे बिकॉज मला टाईमच भेटत नाही आहे ब्लॉग करायसाठी. सो गाईज, आम्ही इथे थोडंसं बाहेर गेलो होतो, मी आणि तनय. तर हे बघा, आमच्या मॅडमला एवढा राग आला की तिने टेंट हाऊस ना लिटरली तिने बाहेर आणलं. आय शो यू. हे बघा, हे बघा, हिने ना टेंट हाऊस बाहेर आणलं आहे आणि ती आम्हाला गपचूप गपचूप बघत होती. तिला आलाय राग. माझे बेबी ये, चल ये ये. अच्छा, नाही जाणार मी तुला सोडून, ये माझ्याकडे. सो तिला असं थोडंसं टिचकी द्यावी लागते, थोडंसं असं मस्का मारावं लागतं आमच्या बेबीला. हात पकड, चल ये. बघा, आता हा तोडणार आहे. आणि बाय द वे, तू हे टेंट हाऊस तू बाहेर घाललंस? हवा येते घरात? नाही हवा येते, घरात AC आहे पिल्लू. सो हे बघा, इथे किती असं छान वाटतं, दिवा लावला आहे इथे. काय करता तुम्ही लोक? एक्झॅक्टली, बट ठीक आहे, इथेचं ACची एवढी नीड नसते बिकॉज इथेचं खूप पीस वाटतं. हे बघा, परत चालले आतमध्ये. आणि हे माझं मामाचं घर, हे बेडरूम. आणि इथे मम्मा झोपली आहे, तिला थोडंसं बरं नाही आहे. आणि माझी आई बाहेर असंच फिरत होती. हे बघा, आईने कसा पसारा ठेवला इथेच. व्ह्यू किती छान आहे इथे. आणि इथे आईने लसूण थोडंसं सुकायला घातलं आहे उन्हात. सो गाईज, शी इज माय बेबी गर्ल. आणि आता तिला खेळायचं आहे, ठीक आहे, माझ्यासोबत. तिला बोलली मला थोडंसं वेळ दे, मला थोडंसं रील शूट करू दे, फोटो काढू दे. आणि ती झाली आहे खूप बोर. मग ती माझ्यासारखं पाठी लागले की चल मला कुठेतरी घेऊन, हे ते, है ना पिल्लू? ऊन गेलं तर ऊन सारखं येते आणि सारखं जाते बच्चा. मी तुला सांगते आपण नंतर ना प्लीज. गाईज, तुम्हाला माहिती आहे, बिचारी ही आणि तने ऑल्सो, ते लोक ना घरात काहीच खात नाही बिकॉज ऑफ मामा आणूनच देत नाही त्यांना आणि खाऊ पण देत नाही. सो मग जेव्हा आम्ही येतो तेव्हाच आम्ही त्यांच्यासाठी खायला बियायला सगळं खेळणी बिणी आणतो ना पिल्लू. पप्पा ओरडतात ना तुला? पप्पा ओरडतात आणि काय खाऊ पण देत नाही, खेळू पण देत नाही असं. मग आता जर मी आज काय मागवलं तर आम्हाला असं गपचूप गपचूप खावं लागेल मामा नसल्यावर, है ना? खूप खूप प्रॉब्लेम्स आहेत माझ्या बेबीचे. तिला काही असं खूप, है ना? बोल तू माझ्या फ्रेंड्स लोकांना, माझ्या गाईज लोकांना काहीतरी. तिला बोर झालंय खूप. तिथे झोपलेच. आता आम्ही पिझ्झा मागवला आहे. सो आता अर्धा तासाच्या मिनटावर येईल. आणि मामा पण आहे, बट इट्स ओके.
आम्ही थोडंसं खाऊ, त्याला मी थोडासा मस्का लावेन, बट आम्ही खाऊ है ना त्याने ये आफ्टर सो लॉंग टाइम के बाद. आणि नेक्स्ट सॅटर्डेला सॉरी दीदी आम्हाला टेंट हाऊस आणणार आहे. आणि हा सो मी आता तनेला सॉरी यामूला आणला, तर ह्याला पण पाहिजे, ह्याला पण ओके. कितना हुआ? तेच आम्ही फायनली मागवलं आहे. सो हे बघा बर्गर आणि हे काहीतरी आहे गाईस. आता जस्ट आम्ही पिझ्झा खाल्ला आणि आता इथे बेडरूममध्ये आलो आहे. मस्त AC लावली आहे आणि इथे सॉन्ग ऐकतोय आम्ही. तिला कसा होता पिझ्झा सांगा चांगला होता. कसा होता बाबू? गार्लिक नान. मस्त ये. सो आता आम्ही सॉन्ग ऐकतोय आणि मम्मी झोपली आहे. मग आम्ही दोघे पण जेवण करतायत. जिथे माझ्या मम्मीला बरं नाही वाटत आहे आणि मामा आणि तर नाही अमोल खूप फोर्स करतायत राहायला. दादाची टिफिन इथून घेऊन जा. तने रडतोय. तनू काय झालं सांग, काय झालं पिल्लू, त्याला का रडतोय तो? अच्छा, तो आत्तूला सांगतोय राहा, बट आत्तू इथे कुठे ऐकतच नाहीये. गाईज आता आम्ही फायनली निघालो आहे आणि मामा सोडतच नव्हता, बट उद्या ऑफिस आहे म्हणून निघावं लागलं कसं पण करून. आणि तर नाही आम्ही तर कंटिन्यू रडत होते. सो आता आम्ही निघालो आहे, मी आणि मम्मी. आता जातो आम्ही स्टेशनला. गाईज आम्ही इथे स्टेशनला उभं आहे. आज ट्रेन खूप लेट आहे, खूप. सो गाईज फायनली आम्ही पोचलो आणि मी ट्रेनमध्ये शूट नाही केला बिकॉज खूप गर्दी होती, खूप. तर मी फोन पूर्ण बॅगेत टाकला होता आणि आम्ही आता जस्ट आलो, फ्रेश वी झालो. सो तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझी नवीन ब्लॉग्स येतील तर तुम्हालाही नोटिफिकेशन आहे. सो बाय गाईज, गुड नाईट, लव्ह यू ऑल.